नमस्कार. तुम्हा सर्वांना होळीच्या आणि धुलिवंदनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आजच्या या होळीच्या पर्वावर आपण आपले दुःख, निराशा आणि सगळ्या नैराश्य जे आहे त्याचा आपण ते आपण आज भस्म करूया आणि आपण सकारात्मकतेचा ध्यास घेऊया, संकल्प घेऊया. आणि त्याचप्रकारे तुम्ही उद्या रंगपंचमी आहे, तर तुम्ही होळी खेळणार आहात, रंग लावणार आहात, आनंदाचा क्षण आहे. तर त्यामध्ये तुम्ही तुमचा जो केमिकलमध्ये आणि रासायनिक जो कलर असतो, तो तुम्ही वापरू नका. कारण त्यामध्ये जे केमिकल असतात ते खूप हानिकारक असतात आणि आपल्या त्वचेला त्याचा त्रास होऊ शकतो. आणि त्याचबरोबर पुन्हा एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे आपल्या शेजार-पाजारचे जे काय म्हणतात मुके जनावरं असतात, त्यांच्यावर तुम्ही कृपया होळीचा अभाव टाकू नका. कारण की होळी ही आपल्यासाठी असते, मुक्या जनावरांसाठी नसते. तर होळी जर तुम्हाला खेळायचीच असेल इको फ्रेंडली, तर तुम्ही एक छोटासा कलर टिक्का वगैरे लावू शकता. नाहीतर माझ्याकडे पुन्हा एक प्लॅन आहे, तो म्हणजेच तुम्ही आपला म्हणजे ब्युटी अमोनोस्पर्मा म्हणजेच पळसाचं झाड तुम्ही बघितलंच असेल. त्याला खूप सारे मस्त मस्त फुलं आले आहेत केशरी कलरचे. ते तुम्ही एकामेकाला देऊ शकता. ही याच्यापेक्षा चांगली होळी मला नाही वाटत कुठे होऊ शकेल. पण तरीही आपण ते करणार नाही. तरीही तुम्ही रंग लावू शकता, परंतु केमिकल्स आणि रासायनिक जे कलर असतात ते यूज करू नका आणि प्राण्यांना त्रास देऊ नका. आणि होळी हा आनंदाचा सण आहे, हे आनंदापुरताच ठेवा. आनंद हा वाटायचा असतो, आनंद हा घ्यायचा असतो. आनंद वाटूया आणि आनंद